नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आलोय चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मधील महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते तुम्हाला कोणत्याही परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ए म्हणजे 7. प्रश्न क्रमांक 2. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये ग्रामीण विकास क्षेत्रासाठी किती लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे? ह्याचं उत्तर आहे ऑप्शन सी 2.66 लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 3. नव्या कर प्रणालीत किती लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 7.75. प्रश्न क्रमांक 4. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये कृषी व सहाय्यक क्षेत्रासाठी किती लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 1.52. प्रश्न क्रमांक 5. मुद्रा लोन योजनेतील कर्जाची मर्यादा 10 लाख वरून किती लाख रुपये करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 20. प्रश्न क्रमांक 6. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये मनरेगा योजनेसाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 86. प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नुसार 15 लाख रुपयावरील वार्षिक उत्पन्नावर किती टक्के प्राप्ती कर लागणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 30. प्रश्न क्रमांक 8. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 150. प्रश्न क्रमांक 9. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये कोणत्या राज्यासाठी 58,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बिहार. बिहार या राज्यासाठी 58,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 10. केंद्रीय अर्थसंकल्पात अंतराळ तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर ह्याचे उत्तर आहे ऑप्शन डी 1,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 11. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर ह्याचे उत्तर आहे ऑप्शन सी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 12. केंद्रीय अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी पंतप्रधान जनजाती उत्पन्न ग्राम अभियान सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून ते किती आदिवासी बहुल गावात राबविण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए 63,000. प्रश्न क्रमांक 13. केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण विकासासाठी
सर्वाधिक किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? ह्याचे उत्तर आहे ऑप्शन डी 6.21 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 14. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये नैसर्गिक शेतीसाठी किती हजार जैवनिविष्ट संसाधन केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी 10,000. प्रश्न क्रमांक 15. केंद्रीय अर्थसंकल्पात एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असून तो कधी लागू करण्यात आला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 2012 साली. प्रश्न क्रमांक 16. केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी 11.11 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 17. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 90,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 18. केंद्रीय अर्थसंकल्पात ईशान्य प्रदेशात इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या किती शाखा स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी 100. प्रश्न क्रमांक 19. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए अजिंक्य नाईक. अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या देशाचा टेनिसपटू आणि अँडी मरे यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय डी ब्रिटन.